विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला 6वा कविता आहे त्याचं नाव काय आहे? गिरधर नागर। काय आहे तिचं नाव? गिरधर नागर। आणि हा कविताचा हा दुसरा सीझन आहे। तर चला बघूया। बघा, पहिला काय बघणार आपण? शब्दार्थ। तर पहिला काय? हिंदीतून हिंदी आणि मराठी। पहिला आनंद म्हणजे आनंद, इथे पण आनंद। करी हे म्हणजे करना आणि इथे करा। कानी म्हणजे मर्यादा, इथे नम्रता। कुल वंश घराणा आणि राजवंश। आता बघा, बलिहारना निछावर करना सोडणे। विकार विकार विक्रेता। बिलोय मथना मंथन। भगत भक्त, इथे पण भक्त। राजे खुशी प्रसन्न आनंदी। रावरी आपकी आपले। आणखीन सतोख संतोख समाधान। शरण शरण आश्चर्य। सील सील नम्रता आणि ते नम्रता सभ्यता। नेरी निकट बंद। पिवकी प्रिय की प्रिय। प्रतिपल प्रतिपालन करने वाला प्रचारक। आता इथे बघा, सूचना के अनुसार कृतियां कीजिए। पहला संचार पूर्ण कीजिए। पहला काय? होली के समय आनंद निर्मित करने वाले घटक। तर इथे बघूया, अणहद की नाद की झनकार। राग छतीसू। सील संतोख की केशर। प्रेम पित्त पिचकार। तर हे झाले आपला पहिला उत्तर। काय आहे हे? पहिला उत्तर। तुम्हाला कुठे लिहायचं? पहिला इथे, दुसरा इथे, तिसरा इथे आणि चौथा इथे। आता दुसरा बघूया। दूसरा, प्रवाह तालिका पूर्ण कीजिए। कन्हैया की विशेषता। आता आपल्याला कान्हा किंवा गोपाल यांची विशेषता दाखवायची आहे। तर पहिला काय आहे? गिरधर नौकाल। बघा, पहिला क्या है? वे गिरधर गोपाल है। दूसरा, उनके सिर पर मोर है का मुकुट है। तीसरा, मीरा स्वामी है। आणि चौथा, मीरा के प्रतिपालन। काय आहे? मीराचे प्रतिपालन। आता दूसरा बघूया। तीसरा आहे अर्थ। इस अर्थ में शब्द लिखिए। आता हे अर्थ आहे, यांचा तुम्हाला शब्द लिहायचा। तर पहिले काय? दासी, याचा पहिला काय आहे? पती। साजन, याचा चेरी। बार बार बेरबेर। आकाश अंबर, काय? अंबर। आता इथे चौथा, कन्हैया के नाम। कन्हैया यांचा दोन नाम लिहायचं आहे। पहिला काय? गिरधर आणि दुसरा गोपाल। पहिला इथे आणि दुसरा इथे लिहायचं। आता बघा, दूसरे पद का सरल अर्थ लिखिए। आता यांचा दुसरा ओडी यांचा सरल अर्थ लिहायचा। तर याचं उत्तर इथे आहे। बघा, प्रस्तुत पंक्तियों में मीरा कहती है कि प्रभु तुम्हारे बिना मेरा उद्धार नहीं हो सकता। तुम ही मेरे पालनहार और मेरे रक्षक हो। मैं तुम्हारी दासी हूँ। मेरा जन्म मरण तुम्हारे नाम के चारों ओर आरती की तरह घूमता रहता है। मैं तुम्हें बार बार पुकार कर उद्धार के लिए विनय करती हूँ। विकारों से भरे इस भाव सागर में मेरी नाव के पाल कट गए हैं और अब इस नाव को डूबने के समय नहीं लगेगा। हे प्रभु, मेरी नाव के पाल बांध दो। यह तुम्हारी विरहिणी तुम्हारे प्रिय की राह देख रही है। मुझे अपनी शरण में ले लो। यह दासी मीरा तुम्हारे ही नाम की रट लगाए हुए तुम्हारी शरण में इसे बचाकर इसकी लाज रख लो। इथे खूपच छान स्पष्टीकरण दिलं आहे, ते आपण बघूया। तुम्हाला हा लिहायचं पण आहे, यांचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं पण, तर तुम्ही लिहूया। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की आपल्याला कुठे पण कसं पण कोणाची बी भक्ती करायचं आहे, तर हा भक्ती तुमच्या धर्मासाठी आहे किंवा हा भक्ती तुमच्या कोणासाठी आहे हे तुम्ही बघून घ्या। आणि कृष्ण आणि मीरा यांचा इथे खूपच छान चित्रण केलेले आहे की कसं मीराबाई यांनी कृष्णाची भक्तीचे किती प्रयत्न करत आणि त्यांना हा भेट भेटली आहे। तर हे होती कृष्णाची दासी, परंतु कृष्णासोबत यांचं पण नाव गेलेले जात आहे। धन्यवाद।